नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला। तर बघा काय बातमी आहे, सप्टेंबर महिन्यात मोठे अपडेट मिळण्याची आशा केंद्र कर्मचाऱ्यांना आहे। कारण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला AICPIच्या निर्देशांकांची जुलै महिन्याची आकडेवारी जाहीर होईल। आतापर्यंत जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतची आकडेवारी जाहीर झाली आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे की महागाई भत्त्याबाबत कोणती सुधारणा केली जाते ते AICPI डेटावर आधारित आहे। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना खूप खास आहे, कारण सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्याबाबत अपडेट जाहीर केला जाऊ शकतो। DAची गणना करण्यासाठी AICPI निर्देशांक डेटा खूप महत्त्वाचा आहे। अशा परिस्थितीत दर 6 महिन्यांनी डेटाचा आधार DA वर्षातून 2दा सुधारित केला जातो। सध्या वर्षातील 5 महिन्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। जुलैची आकडेवारी बाकी आहे। जानेवारीतील ही आकडेवारी 138.9 अंकावर आली। यानंतर फेब्रुवारी महिन्यात AICPI निर्देशांकाचे आकडे 139.2 अंकापर्यंत जाहीर झाले। त्यानंतर मार्चमध्ये 138.9 पॉईंट्स, एप्रिलमध्ये 139.4 पॉईंट्स आणि मे महिन्यात 139.9 पॉईंट जाहीर करण्यात आले। जून महिन्याची AICPI निर्देशांकांची 141.4 अंकापर्यंतची आकडेवारी जाहीर झाली आहे। या आधारावर अंदाजे महागाई भत्ता 53.36% आला आहे। जुलै महिन्याची आकडेवारी अद्याप जाहीर झाली नाही, त्यानंतर हा आकडा आणखी वाढू शकतो। मात्र यावेळी महागाई भत्ता 53% जाऊ शकतो, पण हा फक्त अंदाज आहे, कारण सरकार दशांश मोजत नाही। जुलैच्या आकडेवारीत मोठी झेप घेतल्यास DA 54वर जाऊ शकतो। सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर यावेळी 3% वाढ अपेक्षित आहे। महागाई भत्त्याबाबतचे शेवटचे 3 बदल 4% झाले। सन 2023 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8% वाढ झाली, त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे। मात्र यावेळी 4% वाढ होण्याची आशा कमी आहे, कारण आकडेवारी 50% येण्याची शक्यता आहे। दरवर्षी जुलै महिन्यात आकडेवारी येणे बाकी असते, तरी 4% होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र देशात केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची समीक्षा वर्षातून 2दा दर 6 महिन्यांनी केली जाते। हे पुनरावलोकन AICPIच्या निर्देशांकाच्या डेटाच्या आधारे केले जाते। AICPIच्या निर्देशांक डेटा दर महिन्याला प्रसिद्ध केला जातो। 6 महिन्याच्या आकडेवारीच्या आधारे महागाई भत्ता किती वाढवायचा किंवा कपात करायचे सरकार ठरवते, त्याची समीक्षा करते। गेल्या 3 सुधारणांमध्ये महागाई भत्त्यात सतत 4% वाढ करण्यात आली, मात्र यावेळी महागाई भत्ता 3% वाढू शकतो। 25 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। यामध्ये महागाई भत्त्याबाबत घोषणा केली जाऊ शकते। मात्र याबाबत सध्या कोणते अधिकृत अपडेट जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु माध्यमांवर सूत्रांवर विश्वास ठेवला तर सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचारी DA संदर्भात चांगला अपडेट जारी केला जाऊ शकतो। 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्याबाबत मंजुरी मिळू शकते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायची। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।